हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी वांग्याचं भरीत. त्यासाठी मी इथे 3 ते 4 वांगी घेतलेली आहेत. तर त्यांना आपण तेल लावून घेणार आहोत. व्यवस्थित असं तेल लावून घेतलं की गॅसवर आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत. जोवर आता वांगी भाजत आहेत तोवर आपण कांद्याची पात कापून घेऊया. त्यासाठी आपण इथे कांद्याची जी पात आहे त्याचे कांदे जे आहेत ते सेपरेट करून घेतलेले आहेत आणि जी पात आहे ती आपण बारीक अशी कापून घेऊया. नीट व्यवस्थित कांद्याची पात कापून घ्यायची आहे बारीक. नंतर आपल्याला ठेच्यासाठी इथे हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यावर थोडंसं तेल टाकून ह्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. आणि आपली वांगी भाजून झालेली आहेत तर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे, जेणेकरून ती जो काळसर भाग आहे तो काढून घेऊन आपण वांगे ही छान प्रकारे असे स्मॅश करून घेऊयात. तर एका पातेल्यात आपल्याला ही साल काढून घेतलेली वांगी काढून घ्यायची आहेत. एक एक करून आपण सगळी वांगी काढून घेऊन त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. तर ही वांगी आपण व्यवस्थित स्मॅश केली तर यात असे गाठ वगैरे अशी राहणार. त्यानंतर आपण इथे मिरच्या ज्या भाजून घेतलेल्या होत्या त्या बघून घेऊया. व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत, वाफवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण कापलेला लसूण, त्यानंतर 1 चमचा मीठ आणि हे पण स्मॅश करून घेऊया. आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर हा ठेचा बनवून झाल्यानंतर आपल्याला जी स्मॅश केलेली वांगी आहेत त्यामध्ये हा ठेचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत ओवा. साधारणतः 1 ते 2 चमचे ओवा टाकून घेतला. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया, जेणेकरून शेंगदाणे कचवट राहणार नाहीत. त्याच तेलात आपल्याला आता कापलेला लसूण, त्यानंतर बारीक कापलेली पात ही टाकून घ्यायची आहे. ही व्यवस्थित असं मिक्स करून झालं, तेलात पात परतून झाली की त्यानंतर त्यामध्ये हे जे आपण मिश्रण बनवलेलं होतं, भाजलेली वांगी, ठेचा आणि शेंगदाणे हे आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिश्रण हे मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ॲड करून परत हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे हे भरीत आपण वाफवून घेऊया. तर बघा आपलं भरीत हे रेडी आहे. तर आपण सर्व करून घेऊया. त्यासाठी कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.